जय संविधान, जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम. आपण भारताचे संविधान अनुच्छेद 56 याच्यामधला भाग 5 आपल्या भारताचे संघराज्य याची माहिती देत आहोत. आणि राष्ट्रपती यांच्या पदाचा अवधी किती असतो. राष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील व त्याच्या दिनांकापासून 5 वर्षांच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील. परंतु असे की राष्ट्रपती उपराष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल. राष्ट्रपतींनी संविधानाचा भंग केल्याबद्दल त्याला अनुच्छेद 61 मध्ये तरतूद केलेल्या रीतीने महाभियोगद्वारे पदावरून दूर करता येईल. राष्ट्रपती आपला पदावधी संपला असला तरी त्यांच्या उत्तराधिकारी त्याचे पदग्रहण करीपर्यंत आपले पद धारण करणे चालू ठेवील. उपराष्ट्रपती खंड च्या परंतुकांच्या खंड क अन्वये त्या संबोधून लिहिलेल्या कोणत्याही राजीनाम्याच्या वृत्त लोकसभेच्या अध्यक्षास तात्काळ कळविल. फेरनिवडणुकीची पात्रता जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत आहे अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती या संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल. याच्या पुढची जी माहिती आहे ती माहिती राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी अर्हता याच्या संदर्भाची आहे. कोणतीही व्यक्ती भारतीय नागरिक 35 वर्षे पूर्ण वयाची आणि लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. एखादी व्यक्ती भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील अथवा उक्त सरकारांपैकी कोणत्याही नियंत्रणाधीन असलेल्या कोणत्याही स्थानिक व अन्य प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे पद धारण करत असेल तर ती व्यक्ती राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यास पात्र असणार नाही. स्पष्टीकरण. या अनुच्छेदाच्या प्रयोजनाकरता केवळ एखादी व्यक्ती ही संघराज्याच्या राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती अथवा कोणत्याही राज्याच्या राज्यपाल आहे अथवा संघराज्याच्या किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री आहे एवढ्याच कारणाने ती एखादे लाभाचे पद धारण करते असे मानले जाणार नाही. हे झालं आपल्या भारताचे संविधान आणि याच्याबद्दलची माहिती. आपण जे मतदान करतो त्याच्यामधून लोकप्रतिनिधी